नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राज्य ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 48 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 23 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2023 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात वादळी पावसाचा जोर वाढतोय। तर या पावसाची स्थिती मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज पुढील 48 तासांमध्ये बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांत बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 48 तासांमध्ये वातावरणात मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाचा जोर वाढतोय। तर या पावसासाठी पोषक वातावरण हे प्रशांत महासागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणात बंगालच्या उपसागरातून भारताच्या बहुतांश भागामध्ये दाखल होत आहे। तर याच वाऱ्याच्या प्रभावामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर अर्थात विशाखापट्टणम, भुवनेश्वर या भागामध्ये वाऱ्याची चक्राकार स्थिती सक्रिय होत आहे। तर ही चक्राकार स्थिती पुढील 48 तासांमध्ये सक्रिय होत आहे, त्यामुळे साहजिकच पुढील 48 तासांमध्ये महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाचा जोर वाढतोय। तर या पावसाची शक्यता काही भागात हलका, काही भागात मध्यम, तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पुढील 48 तासांमध्ये या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। अर्थात 23 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या तारखेच्या दरम्यान या पावसाचा जोर असणार आहे। तर जबरदस्त पावसाची शक्यता ही 25, 26, 27 नोव्हेंबर या तारखेला महाराष्ट्राच्या उत्तर भागात आणि मराठवाडा या भागातही जबरदस्त वादळी पावसाचा जोर या तारखेला बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 48 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 23 आणि 24 नोव्हेंबर 2023 या तारखेचा मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पुढील 48 तासात पावसाचा अंदाजा केरळ, तामिळनाडू, तेलंगणाचा दक्षिणी परिसर इथे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। तेलंगणाच्याही पूर्व भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा वेल्लोर, चेन्नई, नेल्लोर या भागात राहील। तसेच केरळच्याही किनारपट्टीकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याच्याही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। नंदेलाल, विजयवाडा, रामगुंडम, जगदलपूर, विशाखापट्टणम, हैदराबाद इथे ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून विशाखापट्टणम, भुवनेश्वर, कांतामल इकडे हलका मध्यम जोरदार वारे वाहण्याचा अंदाज देखील आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राच्याही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज राहील। तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील 48 तासात पावसाचा अंदाजा सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्डोना बेटशी इथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। किनारपट्टीकडे जोर कमी राहील। पणजी, मापासा, पारसेम, औरस, वेंगुर्ला, महापण, कुडल इकडे हलका तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोवा राज्याचा परिसर अंजनियम, बिचोलियम, बंडोरा, तिक्सा, अलगोटे, पडला, गवाली, कानकोंबे मध्यम हलका पाऊस राहील। मडगाव, कुचकोडे, रिवोना, जागवी, कानकोण इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर कर्नाटक राज्याचा परिसर गवाली, कानाकोंबे, बेळगाव, बाची, रानकोंडे, कानापूर, नेटुरगुंजी इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। चांदगड, रामगड, अंबोली मध्यम पावसाचा अंदाज राहील। तसेच उत्तर भागात कडेगाव, पटेगाव तिगळा मध्यम हलका राहील। तसेच महापण, कुडल, मालवण, पैगणी, पयुक्का असेल, कणकवली हलक्या सरींचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड
रत्नागिरी, नेरवा, मुलगुण इकडे हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागात राजापूर, रेपटण, लांजा हलका मध्यम राहील। बेलकर, साक्रापा, देवरुख, संगमेश्वर, माखंजन इकडे मध्यम तर आसपासच्या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे। माखंजन, सरवडा इकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर, कुर्ला मध्यम स्वरूपात राहील। परोळा, संगरूळ, किनी, कोडाली, जोधबेल, कोल्हापूर या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे। इस्पुर्ली, मुरगुड, बिद्री, राधानगरी, गारगोटी, कापसी हलक्या पावसाचा अंदाज या भागात राहील। संकेश्वरा, कुरणवाडीलाही मध्यम स्वरूपात राहील। अजरा, नेसारी, अड्डाला हलक्या पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। रायबग, हिडकल, देवणकाठीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे। चिकोडी, सल्लगा, इचलकरंजी, शिरळ मध्यम पावसाचा अंदाज आहे। शिरगोपी, कोडाची हलका मध्यम राहील आणि सांगली जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागाकडे पावसाचा जोर वाढलेला असून सांगली, मालगाव, देसिंग, कुची, नागज, तासगाव, आष्टा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। दक्षिण पूर्व भागात जळकाठी, किरंगी, अतनी, अडाली, तेलसंग, तिकोटा, विजयपूर, कानामडी, दागलपूर, बेलरचत या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा पुढील 48 तासामध्ये बघायला मिळणार आहे। कानापूर, नागज, कुचीला मध्यम पावसाचा अंदाज राहील। सोलापूर जिल्ह्याकडे हेडी, चिंके, सांगोळे, आटपाडी, दिघाची मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। पंढरपूर, बुद्रुक, खर्डी, मंगळवेढा, मारवाडे इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। क्रूळ, बेलाटी, सोलापूर, जामगाव, मंगळुळी, मंद्रुप इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वटकरी, अलूर, मुरम, नळदुर्ग, हुर्डी जोरदार पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याच्या या भागात विजांच्या कडकडाटासह राहील। उमरगा, तुगाव, उच्चनम, घोटाला इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। वडोला, तांदवाडी जोरदार पावसाचा अंदाज राहील। मोल, अंगार, शेतपल, करकम, कुरुवाडी, अरणगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। वैरभंग, पाणीगाव, बार्शीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसेच करिकम, बेंबले, टेंभुर्णी, वांगी, केरन मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। इंदापूरलाई हलक्या पावसाचा अंदाज राहील। बिगवन, केटूर, पिगन रोड, खोंडेस, सेल्सेस, परांडा हलका पाऊस सोलापूर जिल्ह्याच्या या भागात राहील। करमाळा इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। सातारा जिल्ह्याकडे बारामती, लुसुंबे हलक्या स्वरूपात राहील। बराड, शिंगणापूरलाई बऱ्याच ठिकाणी हलका तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। लाटे, पलटण, नांदल, लोणार, खंडाळा, अद्राकी, देवरा, मोल बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये सातारा, कोरेगाव, रहमतपूर, औंध, पोसेवली, उमराज, अरळ, अरवाडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील। कराड, मेढा, उडाले हलका राहील आणि कडेगाव, बिटा, रामपूर, पलूस, सासगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। नरसिंहपूर, इस्लामपूरलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। कोयना, पटण, अरळ, अरवाडे हलका पाऊस राहील। शिरशिंगे, वसटपोट इकडे मध्यम स्वरूपात राहील। किनारपट्टीकडे जोर कमी असून माखंजन, सरवडा, लोटे, चिपळूण, मार्गाव, तांबे, दहागाव तसेच खेड, सागदेव, घोगरे हलका पाऊस या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। मेढा तसेच वाई, रावडी, बोर, शिरवळ, खंडाळा हलक्या पावसाचा अंदाज या भागात देखील पुढील 48 तासात राहील। मंदनगर, कलसीत, महाड, वर्धन, गोरेगावलाई हलक्या सरींचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याकडे व्याहले, लवासा, जेटे, सौंदगर, आंबे, कळण इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पुढील 48 तासात राहील। बोर, शिरवळ, मार्गाव, जेजुरी, सासवड, शिवापूरलाई मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। पुणे, लोणी कालभर, वाघोली, पुनावले, आळंदी हलक्या सरींचा अंदाज या भागात राहील। उत्तरेकडे जोर कमी राहील। खेड, चाकण, कसमत हलक्या सरींचा अंदाज राहील। वाडा, पेठ, आंबेगाव, मुरबाड तसेच शिवाले, पैशाकरे, मध, जुन्नर, ओतूर, आले, अनेक, खोटाले, गरवाडी, सम्राटकुंडा या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याकडे आले आणि टाकळी, डोकेश्वर, गारगाव, मांडवे हलका मध्यम पाऊस या भागात राहील। पारणे, सुपे, राळेगाव, सुरेगाव इकडे हलका मध्यम पाऊस असून दक्षिणेकडे जोर जास्त राहील। पारेगाव, सुद्रुक, श्रीगोंदा, पडेगाव, दौंड, राशिंग, कर्जत, मिरजगाव, जामखेड, काडा, आष्टी या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस वादळी वाऱ्यासह अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात राहील। अहमदनगर, कुडगाव, जांभळी, पाथर्डी, अमरापूर, माका, गोडेगाव हलक्या सरींचा अंदाज आहे। राहुरी, देवळी, प्रवरा, आश्वी, लोणी, संगनमेर, श्रीरामपूर, तालिकाबन इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। वावी, जवळके, शिर्डी, पिलतांबा, कोपरगावलाई हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे जोर कमी राहील। बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। खोपोली, किस्मतला हलक्या सरींचा अंदाज आहे। कर्जत, कुसर, पेठ, नरेल इकडे हलका पाऊस राहील आणि मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी ढगाळ वातावरण राहील। तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे।
बदलापूर, मुरबाड, आंबेगाव, शिवाले, वैशाखरे, पिलवी, उंबरपाडा हलक्या सरींचा अंदाज आहे। पालघर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील। नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे। इगतपुरी, तिडे, डुबरे, पांडोर्ली, नाशिक, लाडाची, हर्सुल, शेवगा हलका मध्यम पाऊस या बऱ्याच ठिकाणी राहील। मणी, डोडांबे, चांदवड, देवळा, कळवण, ओझर, सापुतारा, सटाणा, औटी, ताराबाद इकडे हलक्या सरींचा अंदाज आहे। नाशिकमध्ये मनमाड, नांदगाव, मालगाव तसेच अंजंग, निमशेवडी, अंचाले, अरवी, बोकरूड, साक्री या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। धुळे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे अरवी, बोकरूड, अंचाले इकडे हलका पाऊस राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री, बॅड, पिंपळणे, चोरवड, अंमली, कोकसाने, सुत्राणे इकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। धुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी राहील, ढगाळ स्थिती राहील। जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी राहील। दक्षिणेकडे पाऊर, जामनेर, बडगाव, पाचरा इकडे हलक्या सरींचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये फुलंब्री, विरामगाव, विशोर, कन्नड, हतनूर, सईगव्हाण, एळगुप्पा, देवगाव, ममदापूर, तालवड, बैजापूर या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे। श्री छत्रपती संभाजीनगर, सणासी, पिंपरी, लिंबेजळगाव, गंगापूर, धाकेपाल, पैठण, काचूड, पाचोड हलक्या सरींचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पुढील 48 तासात राहील। गुलाबपांगरी, तारगाव, जालना, बदनापूर हलक्या सरींचा अंदाज राहील। देऊळगाव राजा, जाफराबाद, सम्राटनगर, हंसाबाद, सिल्लोड, अनवा, अजंठा, भोकरदान हलक्या सरींचा अंदाज आहे। दक्षिणेकडे पावसाचा अंदाज मंगळूर, रामशेव, छोटा, वारीगावारी, आष्टी हलक्या पावसाचा अंदाज राहील। बीड जिल्ह्याकडे बीड, करकम, भालगाव, जांभळी, पाथर्डी इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह बीड जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे। यलम, चौसाला, पाटोदा, पात्रूखडा मध्यम पावसाचा अंदाज राहील। धारूर, केज, परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, वडवणी, सिरसल, सोनपेठ, मांजलगावला बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील। तसेच धाराशिवमध्ये कळंबाचा, तारकेट, बोमलाई हलक्या सरींचा अंदाज आहे। एडशी, धाराशिव, कामेगाव, बेंबली, पैरबंग, तुळजापूर, वडोला, तांदुळवाडी, मोल, अंगार मध्यम पावसाचा अंदाज राहील। तसेच नलदुर्ग, होर्टी, उमरगा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज घाटेगाव, मुरुड, खोंड, वाडा, औसा, खिंतोड या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। खिंतोड, भाटंजी, कल्याणी, निलंगणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। औराद, शहाजहानीलाई मध्यम स्वरूपात राहील। तसेच अचोला, उदगीर, मोरकी, हणेगाव, जाकाल, अरुंदा, देगळूर, रुद्र तसेच जळकोट, मुखेड या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। कुंडलवाडी, धर्माबादला मध्यम स्वरूपात राहील। परभणी जिल्ह्याकडे कवठा, नरशी, लोहा, बुजुक, गंगाखेड, पालमलाई हलका पाऊस राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूर या बहुतांश परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे। नांदेड, वाघाला, हिंगोली, वाशिम या जिल्ह्यात हलक्या सरींचा अंदाज विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे रिसोद, लोणार, मेहकर, देऊळगाव राजा, चिखली, बुलढाणा, मोटाला, मलकापूर, दासराखेड या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। तसे अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया इकडे ढगाळ वातावरण राहील। तर पावसाची शक्यता चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी पुढील 48 तासामध्ये बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा